सो हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू द आयुर्विकल्प यूट्यूब फॅमिली. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुश्रुतनुसार स्नेहाचे जे काही त्रिविध पाक असतात त्यांचा कोणत्या कोणत्या अवस्थेमध्ये कसा प्रयोग करायचा याच्याबद्दल एक शॉर्ट अशी ट्रिक आपण बनवत आहोत. तर लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की मृदूपाक, मध्यम पाक आणि खरं पाक असे स्नेहपान जी काही कल्पना आहे ते बनवताना त्याचे 3 प्रकारचे पाक केले जातात. तर कोणत्या प्रकारचा पाक हा कोणत्या प्रकारच्या अवस्थेमध्ये वापरला जातो हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. याच्यावर नेहमीच प्रश्न विचारले जातात. तर लक्षात ठेवण्यासाठी ते ट्रिक तुम्हाला सांगत आहे मी. फॉर एक्झाम्पल पहिला जो आहे तो आहे मृदूपाक. तर तुम्हाला याचं जे शेवटचं अक्षर त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे. त्यासाठी मृदूपाकचा जो दू आहे ना त्याला कन्सिडर करा. तर मृदूपाकचा जो दू आहे, दू फॉर दुपार असं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, दू फॉर काय दुपार. आणि तुम्हाला काय लक्षात ठेवायचं या ठिकाणी की दुपार, तर दुपारच्या वेळेस आपण काय करतो, भोजन करतो. बरोबर, भोजन करतो आणि त्याच्यासोबतच पान, म्हणजे ऑब्व्हियसली जेवण करतात, जेवणासोबत काहीतरी तुम्ही पाणी वगैरे पितो. सर भोजन आणि पान, तर दू फॉर काय लक्षात ठेवायचं आहे, दुपार असं तुम्ही लक्षात ठेवू शकता या ठिकाणी. सिम्पल आहे. हे बघा, परत एकदा बघूयात आपण. मृदूचा दू जो आहे, दू फॉर दुपार, दुपारी तुम्ही काय करतात, भोजन असं लक्षात ठेवायचं आहे. भोजनासोबतच तुम्ही काय पान पण करतात, भोजन आणि पान एकाच वेळेस आपण करतो असं लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट ठीक आहे मध्यम पाक. आता मध्यम शब्दाचं पण काय करायचं, शेवटचं लेटर तुम्हाला पकडायचं, दॅट इज म. तसं आपण मृदूचा दू फॉर दुपार केला, तसं मध्यमचा जो म आहे, म वरून काय लक्षात ठेवायचं आहे, आता इथे नस्य आहे तर म आणि न असं लक्षात ठेवा. हे बघा, म आणि न दोन्ही एकत्र आले तर काय लक्षात होतं, काय शब्द बनतो आहे आपला, मन. आता बघा, मृदूमध्ये दू आहे, त्याचा आणि नचा काही संबंध नाही आहे. खाली खरं आहे तर र आणि नस्याचा पण काही संबंध नाही. तर मध्यमचा जो शेवटचा अक्षर आहे म, तर म आणि नस्याचा पहिला न याने मन असा शब्द तयार होतो, हे लक्षात ठेवू शकता. अजून एक ट्रिक आहे या ठिकाणी की म फॉर मॉर्निंग. मलाच आपण इंग्लिशमध्ये काय आणतो, अल्फाबेटिक लेटर एम. ठीक आहे, जसं दूवरून दुपार आपण लक्षात ठेवलं आहे, तसं मध्यमचा जो म आहे, म इज ॲप्रॉक्सिमेटली इक्वल टू एम आणि म म्हणजे मॉर्निंग. तर मॉर्निंगला आपण काय करतो, अभ्यंग करतो, हे तुम्हाला माहिती आहे. जसं दुपारी आपण जेवण करतो, म्हणजे दुपारी आपण भोजन केलं, तसं मॉर्निंगमध्ये आपण काय करतो, अभ्यंग करतो. ऑब्व्हियस आहे की अभ्यंग हा स्नानच्या अगोदर सांगितला, म्हणजे सकाळी. तर दुपारी तर कोणी असं अभ्यंग करताना आपल्याला आढळत नाही. त्यामुळे काय लक्षात ठेवायचं आहे, मृदू, मध्यम आणि खरं याच्यातला शेवटचं लेटर तुम्हाला पिक करायचं आहे. मृदूचा दू फॉर दुपार लक्षात ठेवला, दुपारी तुम्ही भोजन करतात, भोजनासोबत पाणी पितात, पान. ठीक आहे. मध्यमचा म आणि न फॉर नस्य असं लक्षात ठेवा, म न असा शब्द तयार करायचा आहे. आणि म फॉर मॉर्निंग कन्सिडर करा, आणि मॉर्निंगला तुम्ही काय करतात, अभ्यंग करतात. सिम्पल. यानंतरची नेक्स्ट ट्रिक आहे तो म्हणजे खरं पाक. आता खरं पाकला कसं लक्षात ठेवायचं आहे, याच्यात पण शेवटचंच लेटर तुम्हाला पिक करायचं, पहिलं नाही, शेवटचा काय खरंचा र. आता र बघा, एवढेचे काही ऑप्शन तुम्हाला मिळणार. आता पान, भोजन यामध्ये र शब्द कुठेच नाही आहे, नस्य अभ्यंगामध्ये कुठेच नाही आहे, बस्तीमध्ये कुठे र आलेलं नाही, पण कर्णपुरणमध्ये रचा उल्लेख आला आहे. म्हणजे एवढी सोपी ट्रिक आहे की अचानक तुम्ही याचं उत्तर अचानक तिथे आठवू शकते तुम्हाला. ठीक आहे, तर खरं पाकचा जो र आहे ना, र फॉर कर्णपुरण असं लक्षात ठेवायचं आहे. आणि बस्ती कसं लक्षात ठेवाल, तर ऑब्व्हियसली तुम्हाला मृदू पाकचं लन झालं आहे, त्यावरून तुम्ही ऑप्शन इलिमिनेट करू शकता. मध्यम पाकचं पण तुम्हाला ट्रिक लक्षात झाली, त्यावरून तुम्ही ऑप्शन इलिमिनेट करू शकता. बरोबर. आता जर तेही नाही जमलं तुम्हाला, तर पुढची एक ट्रिक आहे ती खरं पाकबद्दल की कर्णपुरण. आता ज्या प्रकारे तुम्हाला माहिती की कर्णपुरणमध्ये आपण काय करतो की कानामध्ये तेल वगैरे टाकणं, त्याला कर्णपुरण म्हणतो आपण, किंवा औषधी द्रव्य अन्य टाकू शकतात. बरोबर. आता ज्या प्रकारे तुम्हाला माहिती आहे की कटीबस्ती आपण लावतो, कटीबस्ती लावताना आपण काय करतो, तर कटीबस्ती फॉर एक्झाम्पल बॉडीवर लावतो, त्यामध्ये आपण तेल वगैरे टाकतो. बरोबर. त्याच प्रकारे कर्णपुरण म्हणजे काय की कानामध्ये तुम्ही तेल टाकता, म्हणजे याला असं काही कॉन्सेप्ट नाही, बट तुम्ही लक्षात ठेवू शकता की कर्णबस्ती वगैरे असं काहीतरी एक कॉन्सेप्ट इमॅजिन करा. ठीक आहे, कर्णबस्ती जर तुम्ही इमॅजिन केलं तर कर्णपुरणच्या जवळच त्याला लक्षात ठेवा. म्हणजे कॉम्बिनेशन या दोन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायची की कर्णपुरण जे केलं त्यालाच कर्णबस्ती असं इमॅजिन करा. त्यामुळे बस्ती जर कुठे आलं तर तुम्हाला काय आठवायचं की खरं पाकचा र असं आठवायचं आहे. हेही नाही जमलं तर त्याच्यापेक्षा सगळ्यात सोपा मी तुम्हाला सांगितलं आहे, तो म्हणजे काय की मृदूचा जो दू आहे, दू फॉर दुपार, दुपारी तुम्ही काय करतात, भोजन करतात, अभ्यंग तर ऑब्व्हियसली नाही करत, नस्य पण दुपारी कोणी करत नाही. कर्णपुरणचा र फॉर खरं पाक होता. बस्ती, कानामध्ये तेल टाकलं म्हणजे इटसेल्फ इट इज लाईक अ बस्ती, ते लक्षात ठेवू शकता. आणि भोजन पान सोबतच लक्षात ठेवायचे. नस्य अभ्यंग, मध्यमचा म आणि नस्यचं न, तो काय लक्षात झालं ते मन असा शब्द तयार झाला आहे. मध्यमचा म फॉर मॉर्निंग, मॉर्निंगला तुम्ही करतात अभ्यंग. तर अशा प्रकारे आपण सुश्रुतनुसार जे स्नेहाचे त्रिविध पाक होते आणि त्यांचा प्रयोग याच्याबद्दल आपण ट्रिक्स बनवलेले आहे. खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे आणि याच्यापुढे तुम्ही हा पॉईंट कधी विसरणार नाही, याच्यावर नक्कीच प्रश्न येतात. आता या ठिकाणी हा सुश्रुतनुसार त्यांनी विचारलेला आहे, त्याची आपण ट्रिक्स बनवली. जर तुम्हाला चरकनुसार विचारला किंवा अन्य आचार्यांनुसार, तर अशा प्रकारे तुम्ही ॲटलिस्ट ऑप्शन इलिमिनेट जरी करू शकले ना, तरी तुम्ही योग्य उत्तरापर्यंत पोहोचू शकतात. ठीक आहे.